Good morning. We'll start the numericals on Varigno's theorem. So we have understood that Varigno's theorem is useful for determining the position of the resultant. याच्यामध्ये जो 70% प्रॉब्लेम असतो तो आपला पूर्वीचाच असतो, म्हणजे कशाचा, रिझोल्युशनचा आणि रिझल्टंटचा असतो. याच्यामध्ये काय काय असेल बघा. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, Yes. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं असेल, नंबर ऑफ फोर्सेस दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला काय करायचंय, त्या सर्व फोर्सेसचा रिझल्टंट आणि त्याची पोझिशन फाइंड आउट करायची असते. गिव्हन डेटामध्ये असेल एक फोर्स सिस्टीम, ज्याच्यामध्ये इन्क्लाइंड फोर्सेस असतील, हॉरिझॉन्टल असतील, व्हर्टिकल असतील. प्रत्येक फोर्सचा आपल्याला इन्क्लिनेशन आणि मॅग्निट्यूड दिलेला असेल. सर्व फोर्सेस नेहमीप्रमाणे आपल्याला एखादा इन्क्लाइंड फोर्स असेल तर त्याचं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फाइंड आउट करायचे कंपोनंट्स. असं प्रत्येक फोर्स साठी करायचं. नंतर फॉर ऑल फोर्सेस वी हॅव टू फाइंड आउट समेशन fx and समेशन fy, which is also called as rx and ry. Then find out the resultant. Resultant चा फॉर्म्युला काय असेल, डू यू रिमेंबर? r is equal to summation fx square plus summation fy square. summation of fx square plus summation of fy square. Okay, then find out its inclination. Resultant चा angle find out करा. काय फॉर्म्युला असेल? Formula for inclination of the resultant. Theta is equal to tan inverse summation of y by summation of x. Okay, let me tell you one thing very honestly. बरेचसे लोक सवडीनुसार लेक्चरला जॉईन होतात, लवकर उशिरा सोडून दिला आपण, तर त्यांच्या नशिबाचा भाग आहे, नेटवर्क नाही, कुठेतरी जंगलात राहतात, हे गृहीत धरलं आपण. पण तुम्ही लोक लेक्चरला लवकर जॉईन होतात, यू आर अज्युम टू बी सिन्सिअर. ह्या सर्व गोष्टी दे शुड बी ऍट द टिप ऑफ युअर टंग. कुठलाही फॉर्म्युला विचारलं तर तुम्हाला इमिडिएटली सांगता आलं पाहिजे. सो यू नीड मोर इन्व्हॉल्वमेंट. लक्षात येते का? एखादी गोष्ट ऐकल्यानंतर विसरून जाते. मी तुम्हाला सांगितलंय, व्हेन आय लिसन आय फॉरगेट, व्हेन आय सी आय अंडरस्टँड, अँड व्हेन आय डू आय लर्न. त्यामुळे तुम्ही जर फक्त लेक्चर ऐकत राहिला तर आउटपुट मिळणार नाही. लक्षात येते काय सांगतोय? Yes, sir. या सर्व गोष्टी डेली तुम्ही रिवाइज केल्या पाहिजेत, तरच तुम्हाला आउटपुट मिळेल. फक्त ऐकून काही एक साध्य होत नाही. तुम्ही पाहता प्रवचन कीर्तन असतात, बरोबर आहे का नाही? सगळे लोक ऐकतात, पण चांगलं किती वागतात हे आपल्याला माहिती आहे. तसं अभ्यासाच्या बाबतीत होऊ नये. प्लीज टेक केअर. हा गोडीत सल्ला आहे, पुढच्या वेळेला मात्र गोडीत सांगणार नाही. चालेल ना? Yes, sir. Yes, sir. विसरायला नको फॉर्म्युला बाळून. एवढे सोपे फॉर्म्युले. r इज इक्वल टू रूट ऑफ समेशन fx स्क्वेअर प्लस समेशन fy स्क्वेअर. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन fy बाय समेशन fx. पॅरललोग्राम लॉ मध्ये गेला तर r इज इक्वल टू Under root p square plus q p स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. त्यानंतर अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ q sin theta upon p क्यू plus साइन q थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. ठीक आहे, व्हेरी गुड. म्हणजे गाडी आपल्या आता हायर गिअर मध्ये आलेला आहे. पहिल्या गिअर मध्ये जर हळू चालते. चांगली गोष्ट आहे. नाउ यू कॅन रिमेंबर. नंतर रिझल्टंट मिळवला, त्याचा अँगल मिळवला. त्यानंतर काय मिळवा, समेशन एम. तुम्हाला समेशन एम माहिती असेल, समेशन एफ एक्स माहिती असेल, समेशन एफ वाय माहिती असेल. त्यानंतर तुम्ही फॉर्म्युला वापरा कशाचे, डी. डी म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द रिझल्टंट. व्हॉट इज द फॉर्म्युला? summation m Summation m divided by r. Correct. X intercept. summation Very good, very good, very good. Summation m divided by ry. ry किंवा summation fy.
व्हेरी गुड. आणि y इंटरसेप्टचा फॉर्म्युला Summation divided by Rx. summation m divided by rx. Rx is nothing but summation fx. Is that fine? Have you written all these things? Yes, sir. Okay. So shall we directly go to the numerical? Yes, sir. Okay. We'll do one thing. जो प्रॉब्लेम आपल्याला आधीच माहिती आहे तोच आपण सोडवूया. म्हणजे काय होईल, सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन पद्धतीने इंटरप्रेट होतील. इज दॅट फाईन? प्रॉब्लेम कुठला आहे का? समेशन एफ एक्स समेशन एफ वाय ही प्रोसेस बदलणार नाही. हा प्रॉब्लेम झाला ना पूर्वी? Yes, sir. हा पण पूर्वी कसा सोडवलाय? तर फक्त मोमेंट काढण्यासाठी सोडवलाय मला वाटतंय, बरोबर ना? त्याच्यामध्ये आपण समेशन एफ एक्स समेशन एफ वाय काढलं नव्हतं. डू रिमेंबर? Yes, sir. त्यामुळे तसा हा टोटली नवीन प्रॉब्लेम आहे. राईट डाऊन द प्रॉब्लेम, ड्रॉ द गिव्हन डायग्राम and we'll start solving. And thanks for good response. I told you you are better than the previous experiences, but still you can improve and that will help you. उत्तर देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. You are having good basics. So totally we are given 4 forces. First force is 55 kilonewton. Second one is 100 Newton. Third one is 60 kilonewton. It is an inclined force. And the fourth force is 70 kilonewton vertical. Distances are given to you. And what we have to find out? The position of the resultant with respect to point A. A पासून resultant किती distance वरती आहे, त्याचा angle and all those things.
Have you noted the given diagram? काढली का diagram? Yes, sir. Yes, sir. Okay. Tell me step number 1. तर जे फोर्सेस हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल आहेत ते रिझॉल्व्ह करायची गरज नाही. 55 व्हर्टिकल फोर्स रिझॉल्व्ह करायचं नाही. 70 व्हर्टिकल फोर्स रिझॉल्व्ह करायचं नाही. 100 किलोन्यूटन हॉरिझॉन्टल फोर्स रिझॉल्व्ह करायची गरज नाही. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Then Sir. the inclined forces should be resolved. Inclined force is 60 किलोन्यूटन. त्याचा अँगल बरोबर आहे का? आहे. किती आहे? अँगल विथ द हॉरिझॉन्टल इज गिवन. त्यामुळे अँगल बदलायची गरज आहे का? No, sir. No. sir. ठीक आहे. Once you resolve this force, you will get the components. काय असतील components सांगा? 60 into Cos 30. cos 30. 30. Vertical component असेल 60 into Sin 30. sin 30. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक फोर्स किंवा त्याचा कंपोनंट आपल्याकडे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल या फॉर्मॅट मध्ये आहेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. And now we can find out summation fx and summation fy. So write down step number 1. Resolve the inclined force of 60 kilonewton as shown in the figure. Second, find summation fx and summation fy. करू शकता एवढं? Let us find summation fx. We'll move from left to right. 50 किलोन्यूटनचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल 0. बरोबर आहे? Yes, 100 sir. kilonewton is towards left, so it should be negative. 70 kilonewtonचा हा वर्टिकल फोर्स आहे. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट किती असेल? पुन्हा एकदा 0 असेल. बरोबर आहे? आणि 60 किलोन्यूटनचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट हा टुवर्ड्स लेफ्ट आहे. 60 cos 30 हा फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स लेफ्ट. सो इट शुड बी निगेटिव्ह. त्यामुळे आपण काय लिहिणार? -60 into cos 30. टोटल 4 फोर्सेस आहेत. 4 टर्म आलेले आहेत. समेशन x -100 40 50 या रेंज मध्ये काहीतरी येईल बघा. 51.96. किती आला? Minus 150. 51.96. 15 .96. 0 ना? 96. 150 बरोबर आहे. 0.96 151. 151.96. किलोन्यूटन. त्यालाच आपण काय म्हणणार? जस्ट मिनिट.
So this is also summation fx ला आपण काय म्हणतो rx. This is the first important term we are getting, call it as equation 1. Then we can find summation fy. Once again we'll move from left to right. 55 kilonewton is downward force, it will be minus 55. Then 100 kilonewton horizontal force आहे, पण आपण कॅल्क्युलेट काय करतोय वर्टिकल फोर्सेस. येस और नो? Yes, sir. त्यामुळे 55 चा वर्टिकल कंपोनेंट किती लिहिणार? Zero. Zero. वर्टिकल, बरोबर आहे का? 70 kilonewton is vertically upward, so it will be plus 70. आणि 60 sin 30, it is upward, so it will be positive. 60 into sin 30. Minus 55 plus 70 15 आणि 30 45 येईल हे समेशन एफ वाय, बरोबर आहे का? Yes, sir. 45. इट इज प्लस 45 kilonewton. ज्यालाच आपण काय म्हणणार, समेशन एफ वाय काय म्हणणार आहे, आर वाय. बरोबर. So this is the second important term we have obtained. पॉइंट नंबर 2 मध्ये काय काढलं, समेशन एफ एक्स समेशन एफ वाय. पॉइंट नंबर 1 मध्ये काय केलं आपण, इन्क्लाइंड फोर्सेस रिझॉल्व्ह केले. सेकंड पॉइंट मध्ये काय केलं सांगा, बोला सर्वांनी. Summation fx. समेशन एफ एक्स समेशन एफ वाय किंवा आर एक्स आर वाय मिळाले. आता हे कंपोनेंट मिळालं, ऑब्विसली काय केलं पाहिजे, Magnitude of result. करेक्ट, रिझल्टंट आर अँड इट्स थीटा. शॉर्टकट मध्ये लिहितो, इन्क्लिनेशन वगैरे हे तुम्हाला गृहीत धरता येईल. R is equal to root of summation fx square plus summation fy square. Substitute the values. Tell me the final answer. $45 एक आहे, यहाँ कहते हैं 151. $200 समथिंग येईल, 209 कमी येईल थोडं. $170 बघा किती येतो, 158.48. 158. 58.48. नंबर्स मध्ये सांगा म्हणजे कन्फ्युजन होत नाही ना. 158. 0.48. 0.48. Okay. This is the value of resultant. बघा आता रिझल्टंटचे आपल्याला संपूर्ण डिटेल्स पाहिजे, त्यापैकी पहिल्यांदा काय मिळालं, मॅग्निट्यूड. नाउ फाइंड इट्स इन्क्लिनेशन. थीटा इज इक्वल टू tan inverse of summation fy divided by
समेशन fx. इथं व्हॅल्यू पुटअप करताना फक्त मॅग्नेट्यूड ठेवणार का पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठेवणार? काय ठरलंय? ओनली मॅग्निट्यूड ऑफ fy अँड fx. त्यात निगेटिव्ह साइन ठेवायची गरज नाही. कारण fx येतोय निगेटिव्ह, fy येतोय पॉझिटिव्ह, म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटच्या दिशेने रिझल्टंट असणार आहे. येस ऑर नो? Yes, sir. 16.49. 49 डिग्रीज. प्रत्येक वेळी डिग्रीज मोड एन्श्योर करा. इथपर्यंत काय डाऊट आहे का? No. नाही. बघा आता बिफोर वी प्रोसीड आय विल रिपीट फॉर युअर अंडरस्टँडिंग. पॉइंट ए च्या रेफरन्सने तुम्हाला रिझल्टंटचं लोकेशन पाहिजे, बरोबर आहे? तर तुम्ही काय करताय, ए ह्या ठिकाणी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस कन्सिडर करताय आणि तुम्हाला माहिती की रिझल्टंट जो आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, बरोबर आहे का? मग तो क्लॉकवाईज आहे का, अँटी क्लॉकवाईज आहे का, किंवा ए पासून किती डिस्टन्स वरती आहे, त्याचा एक्स इंटरसेप्ट किती, त्याचा वाय इंटरसेप्ट किती, हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, तर sir. हे सर्व डिटेल्स, पोझिशन रिलेटेड डिटेल्स मिळवण्यासाठी आपण आता पुढची प्रोसेस करत आहोत. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. हे सगळं लिहिलंय बघा. इथं स्नॅपशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकताय. मला हे स्नॅपशॉट कोणतं पाठवा जावं प्लीज, म्हणजे मला हे नंतर पीपीटी मध्ये ऍड करता येतील. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. ओके, राईट डाऊन. Yes, sir. पॉइंट नंबर आता 4th येईल ना? Yes. Yes, sir. पोझिशन पूर्वी आपल्याला काय पडायला, समेशन एम फाइंड आउट करायला लागेल का नाही? Yes, sir. फाइंड समेशन एम ए म्हणजे काय, मोमेंट अबाउट पॉइंट ए. कंपोनेंट्स पुन्हा एकदा लिहून घेतो. and then we'll find the moment. Summation of moment about point A is equal to, हे पूर्वी आपण केलेलं आहे, बरोबर आहे? पुन्हा एकदा आपण लेफ्ट टू राईट जाऊया. 55 किलोन्यूटन फोर्स इट इज पासिंग थ्रू ए. त्याचं मोमेंट किती येणार आहे? 55 into 0 because it is passing through A. Plus 100 kilonewton is also passing through point A. आता परत शिकवायची गरज ना माझ्या मते, डायरेक्टली होता. Yes, sir. 100 into 0. ठीक आहे. Now let us talk about the third force of 70 kilonewton. 70 kilonewton चा force, its moment about A, is it positive or negative? Negative. Negative. निगेटिव्ह. जर आठवत नसेल तर सांगतो, हा फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन घ्या आणि तो जर तुम्ही अराउंड ए रोटेट केला तर तो कसा असेल, निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज. आठवतंय? Yes. सो मोमेंट ऑफ द थर्ड फोर्स विल बी नेगेटिव्ह. इट्स मॅग्निट्यूड 70 70 force into
2.5. 2.5 व्हेरी गुड. परत सांगायची गरज नाही. सिमिलरली विल टॉक अबाउट द लास्ट फोर्स. तर आता 60 किलोन्यूटन फोर्स जो आहे हा इन्क्लाइंड फोर्सचं मुवमेंट काढायचं नाही. तर मुवमेंट कोणाचं काढायचं त्याच्या कॉम्पोनंट्सचं. डू यू रिमेंबर? Yes, sir. Yes, Yes, sir. हे sir. कॉम्पोनंट्स 60 न्यूटनच्या फोर्सला रिप्लेस करतात. इज दॅट क्लिअर? Yes, sir. पहिल्यांदा कोणतं घ्यायचं? 60 cos 30. त्याचं मोमेंट अबाउट ए कसं येईल? Negative. Positive. Positive. बघा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. 60 cos 30 हा जर फोर्स आपण पुढे स्ट्रेच केला आणि तो जर अराउंड ए रोटेट केला तर कसा रोटेट होणार आहे? Clockwise. क्लॉकवाईज. ठीक आहे. इन द सेम वे 60 sin 30 जर तुम्ही असं स्ट्रेच केला आणि त्याला अराउंड ए जर रोटेट केला तर कसं रोटेट होईल? Anti clockwise. अँटी क्लॉकवाईज. क्लिअर आहेत दोन्ही गोष्टी? Yes, sir. So tell me about the moment of cos component. Cos component चं मोमेंट कसं येईल? पॉझिटिव्ह ना? Yes, Yes, प्लस sir. इंटू ब्रॅकेट मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स किती आहे? 60 इंटू cos cos of 30 30 into 2. into 2. डिस्टन्स 2. 2 meters. ठीक आहे. आणि 60 sin 30 चं मोमेंट येतं मायनस अँटी क्लॉकवाईज. ब्रॅकेट ओपन मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स 60 इंटू sin 30 Sin 30 इंटू परपेंडिक्युलर into डिस्टन्स 5.5. 5.5. व्हेरी गुड. So calculate each bracket and tell me the final value. Direct final answer सांगा मला. पहिले दोन ब्रॅकेट 0 झाले. 70 इंटू 2.5 140 35 मायनस 175 झालं मायनस 30 5 sin 31 हा 30 150 165 330 Minus 236.08. Minus 236.08. Okay, others can check this value. Yes, sir. Is it correct? Yes, sir. Yes, sir. Now we are writing the moment. Therefore, the unit will be kilonewton meter. Meter. Don't forget to write the unit. So this is the third important term. पहिली महत्वाची टर्म काय मिळाली ती? R ला आपण इक्वेशन नंबर दिलाय काय? R ची व्हॅल्यू काढली त्याला इक्वेशन 4 म्हणा, याला 5 म्हणा. टर्म्स पुढे लागणार आहेत त्यांना आपण इक्वेशन नंबर देतोय. ओके. आपण पुन्हा एकदा डिस्कस करूया. रिझल्टंटची पोझिशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू ए. समजताय ना? Yes, sir. आता ज्यावेळी तुम्हाला समजलं की त्याचा मोमेंट कसा आहे अँटी क्लॉकवाईज, बरोबर ना? Yes, sir. So this is the first possible position of resultant.
अँड दिस इज सेकंड पॉसिबल पोझिशन. याला मी नंबर देतो. पहिली पॉसिबल पोझिशन आणि ही दुसरी पॉसिबल पोझिशन. विच वन इज करेक्ट, फर्स्ट और सेकंड? हा डिसिजन तुम्ही कोणत्या बेसिस वरती घेणार? Second. Second, sir. Okay, but on which basis you are making the decision? Anti-clockwise. Anti-clockwise. Very good. So depending upon the nature of the movement. Movement तुम्हाला कसं पाहिजे? अँटी क्लॉकवाईज, मायनस पाहिजे. समजताय ना? Yes, sir. त्यामुळे जर तुम्ही या प्रकारचा फोर्स अराउंड ए रोटेट केला तर तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो. त्यामुळे रिझल्टंट आपला कसा असला पाहिजे? या प्रकारचा असला पाहिजे. इज दॅट क्लिअर? फर्स्ट टाइपचा रिझल्टंट जर तुम्ही रोटेट केलं तर तो क्लॉकवाईज होतो. सो दॅट इज नॉट द करेक्ट पोझिशन. अंडरस्टूड और नॉट? Yes. Yes, sir. And the last thing we have to decide, जर रिझल्टंट असा असेल अँटी क्लॉकवाईज मुवमेंट देणारा, तर शेवटची गोष्ट काय मिळवायची राहिली? Perpendicular distance from A. ओके, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स डी मिळवावं लागेल. आणि काय मिळवावं लागेल? X intercept. एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट. So write down point number 5. Position of the resultant. त्यापैकी A. Perpendicular distance from point E. पहिल्यांदा काय मिळवता तुम्ही? जो रेफरन्स दिलेला आहे A, त्याच्यापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळवताय. व्हॉट इज द फॉर्म्युला टू बी युज्ड? D is equal to summation F divided by R. D is equal to Summation of M. Divided by R. summation M divided by R. आता समेशन M च निगेटिव्ह साइन विचारात घ्यायची गरज आहे का? नाही. No, sir. No, sir. नाही, कारण नाही. रिझल्टंट विषयी आपल्याला पूर्ण कुंडली माहिती झाली. तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, डावीकडे असेल, बरोबर ना? त्याचा एरो डावीकडे असेल, बरोबर ना? Yes, sir. Yes. मग परत समेशन एम निगेटिव्ह लिहिणं आणि डी निगेटिव्ह मिळवणं याला काय अर्थ आहे का? No, sir. No, sir. त्यामुळे No, समेशन sir. एम च फक्त काय पुटअप करता तुम्ही? मॅग्निट्यूड. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. कारण परत ते निगेटिव्ह आली की परत भीती वाटते, अरे चुकलं काय, बरोबर ना? प्रचंड आत्मविश्वास असतो परीक्षेमध्ये. ऍटलिस्ट काय होतं, गंमत म्हणून सांगतोय, परीक्षा चालू असते, बरोबर ना? ऑफलाईन एक्झामचं सांगतोय. बेंचेस मधलं अंतर म्हणावं एवढं जास्त नसतं आणि काय होतं हळूच टेलिंग यू शुड बी कॉन्फिडंट अबाउट युअर कॅल्क्युलेशन, बरोबर ना? आणि कॉन्फिडन्स कशामुळे येतो बाळांनो? कन्सेप्टमुळे येतो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. त्यामुळे एखाद्याचा डी निगेटिव्ह आला तर त्यांनी काहीतरी कन्सेप्च्युअल गडबड केली आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. तर Yes, डी sir. निगेटिव्ह मिळून काय फायदा नाही, कारण रिझल्टंटची पोझिशन आपण ऑलरेडी प्रेडिक्ट केलेली आहे. आर यू गेटिंग व्हॉट आय एम टेलिंग? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. 236.08 डिवायडेड बाय आर किती होता? 158.48. 0.48. 0.48. ओके, युनिट मध्ये सुद्धा गडबड करायची नाही. मोमेंटचं युनिट काय होतं? किलो न्यूटन किलो मीटर. न्यूटन मीटर होतं आणि आर चं युनिट किलो न्यूटन. किलो न्यूटन. त्यामुळे येणारं डिस्टन्स हे सुद्धा कसं असणार आहे? मीटर मध्ये असेल. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes. 1 पॉइंट किती येतं? 1.48. 1.48 1.489. मीटर. 48. 1.489. ठीक आहे, मीटर.
याला इक्वेशन 6 म्हणा. परपेंडिक्युलर डिस्टन्स समजलंय, मोमेंट अँटी क्लॉकवाईज असलं पाहिजे हे पण समजलंय. व्हॉट इज द फायनल थिंग रिमेनिंग? तर जो रिझल्टंट आहे तो एक्स ऍक्सिस ला कुठं कट करतो आणि वाय ऍक्सिस ला कुठं कट करतो. बरोबर आहे. सो दॅट विल बी द कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ द रिझल्टंट. सो पॉइंट, तर पोझिशन मधला पहिला पॉइंट आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. That is over. Write down x-intercept of the resultant. Formula will be x is equal to summation m divided by ry, Y. which is also equal to summation m ry म्हणजे summation fy. ज्या मेथडने तुम्हाला लक्षात राहतं त्या मेथडने लक्षात ठेवा. Substitute the values. Summation m is. Now next question, summation m, summation fy. यांचे साइन आता कन्सिडर करायचे का एक्स इंटरसेप्ट काढताना? हो सर. केले Yes, पाहिजे. sir. केले पाहिजे, No. कारण एक्स ऍक्सिस ला तो डावीकडे का उजवीकडे हे माहिती झालं पाहिजे ना. Yes, sir. समेशन आहे -236. तरी पण आपण डिस्कस करूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट झाले बघूया काय होतंय. 236.08. समेशन एफ वाय 45. 45. 45. त्यामुळे आता एक्स इंटरसेप्ट हा निगेटिव्ह म्हणजे ओरिजिनच्या लेफ्ट हँड साइडला रिझल्टंट कट करेल. -5.246. 5.2462. Intercept is distance, so it will be in meter. पाचव्या मधला सी काय असेल? Y intercept. Y intercept of the result. I must tell you presently उत्तर झाल्यानंतर बोलूया आपण. समेशन m डिवाइडेड बाय rx ना. Rx. Rx means summation fx. Is equal to -236.08 divided by हे किती -150 काय तर होतं ना. -151.96. 151.96. 96. Y intercept. It will come positive. Yes, sir. 1.55. 553. 35. डिस्टन्स असल्यामुळे पुन्हा एकदा मीटर. अदर्स डू यू एग्री विथ दिस व्हॅल्यू?
Yes. Yes, sir. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतोय एकदम परफेक्शन येण्यासाठी. एक्स इंटरसेप्ट निगेटिव्ह येतोय बरोबर ना, आणि वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह. याचाच अर्थ फोर्स हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. हे पुन्हा एकदा आपण कन्फर्म केलेलं आहे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. त्यामुळे समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय वरनं जे कन्क्लुजन मिळतं तेच कन्क्लुजन तुम्हाला कशावर मिळालं? एक्स इंटरसेप्ट अँड वाय इंटरसेप्ट. क्लिअर? Yes, sir. Yes. Okay. Now the last part is represented graphically. हा जो रिझल्टंट आहे त्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचा आहे. तर गिव्हन डायग्राम जे आपण काढलेली असते तिथंच तुम्ही दाखवू शकता किंवा सेपरेटली बॉटमला एक डायग्राम काढून दाखवू शकता. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने दाखवतो. समोर लक्ष द्या आता स्क्रीनकडे. तर जो गिव्हन पॉइंट रेफरन्स ए सांगितला विथ रिस्पेक्ट टू ए काढा म्हणलं ना पोझिशन. I know it is clear to you, but it is my duty to repeat the things. X intercept आणि Y intercept, sorry, X axis, Y axis दाखवले आपण. नेक्स्ट एक्स इंटरसेप्ट इज -5.2. त्यामुळे इथलं डिस्टन्स तुम्हाला थोडस जास्त आहे असं दाखवावं लागेल. वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे पण मॅग्निट्यूड कमी 1.5 आहे. तो इथं कुठेतरी असं कमी दाखवा. आणि महत्वाची कंडिशन काय? मुवमेंट कसं पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. हे पण आपण चर्चा केलंय. मुवमेंट जर अँटी क्लॉकवाईज पाहिजे असेल your resultant should be like this. So this is the resultant R. Is it clearly understood? Yes, sir. Yes, sir. So I think now there should be no doubts regarding the Varignon's theorem. आणि याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते की आतापर्यंत सोडवले जे जे प्रॉब्लेम आहेत तुमचे कशाचे? रिझल्टंटचे. समेशन एफ एक्स काढलाय, समेशन एफ वाय काढलाय, आर काढलाय आणि थिटा काढलाय. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही व्हॅरेग्नॉस थेरम यूज करू शकता. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. त्यामुळं मला वाटतं हे जास्त प्रॉब्लेम घेण्यात काय पॉईंट नाही. एक सॅम्पल मी तुम्हाला सोडवायला देतो आणि हा चॅप्टर आपण क्लोज करूया. इज दॅट फाईन? Yes, sir. याच्यामध्ये एकच गोष्ट असते लक्षात घ्या, काही ठिकाणी सोपे सोपे प्रॉब्लेम जास्त वेळ घ्यावे लागतात. कोणता घ्यायचं सांगा तुम्हीच. हे कॉन्करंट फोर्सेस नको, याच्यासाठी फक्त नॉन कॉन्करंट असतात. फाइंड द रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टम ऍक्टिंग ऑन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ 2 मीटर साइड. याच्यामध्ये काय काय काढलं तुम्ही? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय काढलंय ना? Yes, sir. Yes, I sir. will name the points. A, B, and C. तर पुन्हा एकदा जर डाऊट असेल तर एक्सप्लेन करतो. समेशन एफ एक्स, प्लीज लिसन केअरफुली. समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, आर आणि थिटा या चारही गोष्टींना कोणत्याही रेफरन्सची गरज नाही. इज दॅट क्लिअर? म्हणजे विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए, विथ रिस्पेक्ट टू बी किंवा सी अशी गरज असते का यांना?
नाही. काय बोलतो लक्षात येते का? Yes, sir. काय काय सांगतोय पुन्हा एकदा का? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, आर आणि थिटा ह्या सर्व गोष्टी इंडिपेंडंट ऑफ द रेफरन्स पॉइंट आहेत. ठीक आहे. पण when you calculate summation m, when you calculate d, when you calculate x intercept or when you calculate y intercept, all these need a reference. म्हणजे मोमेंट समजा तुम्ही +200 काढलं तर ते अबाउट विच पॉइंट आहे तुम्हाला सांगावं लागेल. डिस्टन्स समजा 2 मीटर काढलं तर कोणत्या पॉइंट पासून, समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. तर ह्या शेवटच्या ज्या 4 गोष्टी आहेत कोणकोणत्या सांगा? समेशन एम, परपेंडिक्युलर डिस्टन्स, X x intercept and X intercept and y y intercept. intercept. All of them need a reference point, whereas the earlier things, summation fx, summation fy, r and theta, यांच्यासाठी रेफरन्स पॉइंटची गरज नाही. ठीक आहे. चला हाच प्रॉब्लेम मॉडिफाय करून घ्या. Find the magnitude, direction and position of the resultant with respect to, कोणता पॉइंट घ्यायचा? सी घेऊया, आपले डिव्हिजन सी असल्यामुळे चालेल ना? ए, Yes. बी, सी. बघा सी इज ऍट द टॉप डायग्राम मध्ये, रिझल्ट मध्ये पण असलं पाहिजे. करता सॉल्व? Yes, sir. Yes, sir. ओनली टेल मी द फायनल व्हॅल्यूज. I will ask. Summation fx, summation fy, r, theta, summation of moments about which point c सांगितलंय, then perpendicular distance, then x intercept and y intercept. You are having around 10 to 12 minutes. जुन्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. समेशन एफ एक्स किती आला होता? 26.6 न्यूटन. याच्यामध्ये वेळ घालवू नको. 26.6 पुढं काहीतरी असेल सेकंड डिजिट. हा 60. तेवढंच लिहिलंय सर मी. 60. 60. ओके. हा समेशन एफ वाय किती आला होता? 67.32. 67.32 न्यूटन. ओके, म्हणजे फर्स्ट क्वार्टर मध्ये आलं, बरोबर आहे का? आर किती आला होता? 72.38. 72.38. 46. 46 आहे का? Yes, sir. 38 आणि 46. No, sir. 3846. 3846. बोला. 3846 न्यूटन. थीटा 68.43. 68.48. ठीक आहे. Now start the further calculations.